तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्टॉक अँड स्ट्रीट. तर आता जर तुम्ही बघितलं असं नरेंद्र मोदींचं भाषण, म्हणजे जे आपले पंतप्रधान आहे देशाचे, त्यांचं भाषण, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कोरोनानंतरची हे जी सगळ्या गोष्टी घडत आहेत, युद्ध नंतर आता जे आपण बघितली युद्धानंतर आता एनर्जी क्रायसिस वगैरे, हे जर असंच चालू राहिलं तर आपला जो भारत आहे तो दशकानुदशकं म्हणजे मागे पडेल, म्हणजे मागं जाईल पुन्हा, असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. आणि यामध्ये तुम्हाला मी सांगत होतो की हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते प्री प्लॅन आहेत, म्हणजे एक प्रकारे ज्या आरती जर या सर्व गोष्टींचा जर आपल्याला सुगावा लागतो आहे आपल्याला चार्टवर, तर त्या आरती या सर्व गोष्टी प्री प्लॅन होत आहे. पण आता मला असं म्हणायचं, यामध्ये आपण तर काही करू शकत नाही. यामध्ये सर्व जी भूमिका असते ती फक्त बिग प्लेअरची असते, म्हणजे मोठ्याले प्लेअरची. आता यामध्ये तुमची आणि आमची जी मानसिकता ही केली जाते हळूहळू या सर्व येणाऱ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी. तर असं काही नाही की म्हणजे उद्या जर महागाई वाढली तर लोक जगू नाही शकणार. यापूर्वी देखील आता आपण बघत आलेलो आहे, जेव्हा जेव्हा महागाई वाढलेली लोक काही दिवस ओरडतात, नंतर लोक यूज टू होऊन जातात, म्हणजे लोकांना सवय पडून जाते या सर्व गोष्टींची. तसंच यावेळी देखील होणार आहे. यावेळी महागाई जरी वाढली तर लोकांना थोडे दिवस त्रास होणार, लोक याबाबतीत कंप्लेंट करणार थोडे दिवस, आणि त्यानंतर पुन्हा लोकांना सवय लागणार आहे. पण यावेळेचा जो दर आहे महागाईचा तो खूप भयंकर राहणार आहे असं मला वाटतं. कारण जर बघितलं आपण या सर्व गोष्टी ज्या घडत आहेत, जी म्हणजे मी भरपूर दिवसापासून प्रेडिक्ट करत होतो की असं होऊ शकतं आणि आपण त्यासाठी तयार राहणं गरजेचं आहे. तर आता हे सर्व गोष्टी घडत आहेत आणि मला असं वाटतं की आता जे लोक यासाठी तयार नव्हते, आता यांनी काय केलं पाहिजे. तर यासाठी आता माझ्याकडे म्हणजे आता एवढंच सांगणं आहे, जर तुमच्याकडे जर कुठलंही कर्ज नसेल तर तुम्ही आणि तुमचं फक्त ज्या गोष्टी आहेत तुमच्या समजा दैनंदिन जीवनातले, त्या जर तुमच्या रोजच्या खर्चाचे जर तुमच्या कामाने भागत असतील तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं नवीन कर्ज घेण्याचं धाडस करू नका. हे म्हणजे मी माझं प्रामाणिक मत मांडतोय. तर मी म्हणजे कोणाला सुचवत नाही की तुम्ही माझ्या म्हणण्यावर कुठली रिस्क घ्यावी किंवा कुठले काही गुंतवणूक करावी. इथे मी फक्त माझं एक प्रामाणिक मत मांडतोय. इथून पुढे जर तुम्ही कुठलेही जर समजा कर्ज घेण्याचा विचार करत असाल किंवा एखाद्या EMIवर कुठली गोष्ट घेण्याचा विचार करत असाल, गाडी वगैरे, तर काही दिवस तुम्ही या गोष्टींचा देखील विचार केला पाहिजे येणाऱ्या काळाचा. त्या हिशोबाने तुमच्याकडे काही सेविंग्स देखील राहिली पाहिजे. कारण येणाऱ्या काळामध्ये काय घडू शकतं आणि कुठल्या लेवलपर्यंत घडू शकते कुणालाच माहीत नाही. त्यामुळे आपण आधीच त्यासाठी सावध राहणं गरजेचं आहे. तर तुम्हाला जर सावध राहायचं असेल तर मी सांगतो या गोष्टींचा थोडासा विचार करा. म्हणजे यामध्ये मी तर म्हणतो माझं या सर्व गोष्टी चुकीच्या ठरावं, यामध्ये काही घडावंच नाही असं पुढं, की ज्यामुळे जे आपले सर्वसामान्य त्यांना त्रास होईल. पण जर घडलंच तर त्यासाठी आपण तयार राहणं देखील गरजेचं आहे. त्या हिशोबाने आता काहीतरी सेविंग आपली जमा करून ठेवा स्वतःकडे, ज्यामध्ये आपला जो दैनंदिन खर्च आहे, जे आपला किराणा वगैरे जे काही गोष्टी असतील किंवा मेडिकल इमर्जन्सी, यासाठी काही फंड तुम्ही राखीव ठेवा. कुठलंही नवीन कर्ज घेताना त्याचा देखील या पूर्वी सगळा विचार करा की आपण कोणत्या बेसवर घेत आहोत. कारण कर्जाच्या जाळ्यात जर गुंतलात या पिरियडमध्ये तर खूप भयंकर अशा गोष्टी घडत जातील की त्याचा तुम्ही अंदाजही लावू नाही शकत. त्यामुळे कुठली गोष्ट करताना विचारपूर्वक करा आणि कुठलं तरी एक पैशांचं नियोजन करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं होतं. यामध्ये मला असं काही खास वगैरे काही सुचवायचं नाही तुम्हाला, पण येणाऱ्या काळाची एक तुम्हाला मी कल्पना देतोय की या सर्व गोष्टी आता हळूहळू घडायला लागल्यात आणि त्यासाठी आपल्याला मेंटली प्रिपेअर करणं चालू झालेलं आहे. म्हणजे मोठमोठे लोक आता आपल्याला हळूहळू न्यूजद्वारे वगैरे वगैरे किंवा कॉन्फरन्सद्वारे आपल्याला सगळ्या काही सांगत आहेत. तर आपण यासाठी तयार राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आता मी सर्व तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्याचा देखील तुम्ही विचार करू शकता. मी तुम्हाला गाईड करत राहील. जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला आपले सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओचं अपडेट भेटण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला आपले नवीन अपडेट भेटत राहतील. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येऊ. त्यावेळी मार्केटची देखील चर्चा होणार आहे. या ऑफ टॉपिकमध्ये आपल्या या सर्व गोष्टी देखील कव्हर करत असतो, ज्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपल्या काय काय परिणाम होणार आहे येणाऱ्या वेळेचा, तर या देखील मी चर्चा करत असतो. तर भेटूयात पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.